फायनली टर्न टेबल चेंज करण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या की ताई टर्न टेबल चेंज कर म्हणजे तुझ्या केकला फिनिशिंग छान येईल. म्हणूनच मी बेकिंग सप्लायर्स यांच्याकडून एक टर्न टेबल ऑर्डर केलेला आहे. तो आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. पण सगळ्यात स्पेशल गोष्ट माझ्यासाठी ही आहे की हा टर्न टेबल माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केलेला आहे, कारण माझा बर्थडे जवळ येत आहे. तर आजचा केक चॉकलेट फ्लेवरचा असला तरी त्याला आपल्याला रेड वेल्वेट सारखं डिझाईन करायचं होतं, कारण की आपल्याला कस्टमरने एक फोटो पाठवला होता आणि त्याचप्रमाणे आपल्याला याला हार्ट शेपमध्ये तयार करायचं होतं. त्यासाठी मी इथे ब्रेडचे क्रम्स घेतलेले आहेत. ते मी घरीच तयार केले आणि त्यामध्ये रेड कलर आणि थोडासा इसेन्स ॲड केला. इसेन्स एवढ्यासाठी ॲड केला की ब्रेडला एक वेगळा स्मेल असतो, तो येऊ नये केकला आपल्या, म्हणून तर मी इथे इसेन्स ॲड केला आणि त्यानंतर मी केकला फिनिशिंग करून घेतली. आता इथे झालं असं की मला हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करायचं होतं, हे माझ्या लक्षातच नाही राहिलं. मी फिनिशिंग आधी करून घेतली आणि त्यानंतर मग मी केकला हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करून घेतलं. तर हे तुम्ही करू नका. आधी तुम्ही हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करा आणि मगच त्याला फिनिशिंग द्या. फिनिशिंग देऊन झाल्यानंतर जी आपली पिठाची चाळणी असते ती स्वच्छ धुवून घ्यायची आधी आणि मगच तिचा यूज करायचा आहे, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आपले जे क्रम्स आहेत ना ते पिठाच्या चाळणीमध्ये टाकायचे आणि छान असे चाळायचे. आता ते करत असताना माझ्याकडून व्हिडिओ रेकॉर्ड करायचा राहून गेला, पण तुम्ही बघू शकता केकला इतका भारी लूक आला होता ना, म्हणजे पुढे तुम्हाला दिसेलच की केक किती सुंदर दिसत होता. त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच हे ट्राय केलं, पण ते इतकं छान दिसलं आणि कस्टमरला पण खूप आवडला. तर तुम्ही इथे बघा, तर कस्टमरने जो मला फोटो पाठवला होता ना त्याच्यामध्ये व्हाईट कलरचे हार्ट्स लावले होते केकवर. तर तसे हार्ट्स माझ्याकडे नव्हते, रेड कलरचे मी इथे लावले, पण ते मला आवडले नाहीत, म्हणून मी इथे गोल्डन कलरचे फॉक बॉल नंतर लावले आणि एक गोल्डन कलरचे छान असं बटरफ्लाय लावलेला आहे. तर चला, आज माझ्याकडून एक तुम्हाला छोटासा टास्क, तर माझी बर्थडे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये गेस करायची आहे. बघूया कोण परफेक्ट गेस करतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.